नमस्कार. कथाकथन 18. स्वामी विवेकानंदांच्या जीवनातील कथा 18वी. कथेचं नाव आहे सूर्याला प्रमाणपत्र. सूर्याला प्रमाणपत्र. सर्व धर्म परिषदेसाठी स्वामी विवेकानंद अमेरिकेला गेलेले होते, परंतु त्यांच्याकडे हिंदू धर्माचे प्रतिनिधी आहात याचं सर्टिफिकेट नव्हतं, प्रमाणपत्र नव्हतं, आणि विशेष म्हणजे कुणाचं शिफारस पत्रही नव्हतं. त्यामुळं सर्व धर्म परिषदेतील जे संयोजक आहेत, नियोजक आहेत, आयोजक आहेत, ते काहीच करू शकत नव्हते. स्वामी विवेकानंदांनी काय करावं समजेना, कळेना, आणि मग अमेरिकेतील लोकांनी स्वामी विवेकानंदांना सांगितलं, तुम्ही बॉस्टनला जा आणि त्या ठिकाणी प्राध्यापक जॉन राईट त्यांना भेटा, ते तुम्हाला शिफारस पत्र देतील. स्वामी विवेकानंद बॉस्टनला गेले आणि जॉन राईट यांना भेटले. जॉन राईट आणि स्वामी विवेकानंद यांच्यामध्ये थोडा वेळ चर्चा झाली आणि त्या चर्चेतून प्राध्यापक जॉन राईट यांना समजलं की स्वामी विवेकानंदांचा दर्जा समजला, दर्जा कळाला. आणि मग प्राध्यापक जॉन राईट स्वामी विवेकानंदांना म्हणतात, तुम्हाला प्रमाणपत्र मागणं, सर्टिफिकेट मागणं की हिंदू धर्माचे तुम्ही प्रतिनिधी आहात याचं प्रमाणपत्र मागणं म्हणजे सूर्याला तुला प्रकाशनाचा अधिकार काय आहे, सूर्याला तुला प्रकाशनाचा अधिकार काय आहे असं विचारण्यासारखं आहे. पण एक पद्धत रीत म्हणून की त्यांनी शिफारस पत्र लिहिलं की त्या संयोजकाला, सर्व धर्म परिषदेतील जो संयोजक आहे, जो आयोजक आहे, जो नियोजक आहे, त्यांना त्यांनी शिफारस पत्र दिलं. त्या शिफारस पत्रात काय लिहिलेलं होतं पहा. त्या संयोजकाला, सर्व धर्म परिषदेतील संयोजकाला जॉन राईट, प्राध्यापक जॉन राईट यांनी काय लिहिलेलं होतं पहा. अमेरिकेतील सर्व विद्वान एका पारड्यात घातले व दुसऱ्या पारड्यात फक्त स्वामी विवेकानंद यांना घातले, तर स्वामी विवेकानंदांचं पारडं जड होईल, इतके ते विद्वान आहे. सर्व धर्म परिषदेची मुदत संपली असली तरी त्यांना प्रवेश द्यावा. त्या मुदत संपली असेल तुमची सर्व धर्म परिषदेतील, तरी त्यांना प्रवेश द्यावा असं प्राध्यापक जॉन राईट यांनी शिफारस पत्र दिलेलं होतं. थोडक्यात काय, त्यांची विद्वत्ता, त्यांची जी दर्जा होता त्यांचा, की संपूर्ण जगाला कळलेला होता, आणि तसंच प्राध्यापक जॉन राईटलाही समजलेला होता. लक्षात ठेवा. धन्यवाद.